हॅलो फ्रेंड्स, तर आमचा डुग्गू जस्ट उठलेला आहे आणि आता वाजलेले आहेत 6 संध्याकाळचे. आणि बघा, डुग्गू आमचा अजून झोप पूर्ण झालेली नाहीये. डुग्गूची आमचा डबडू आमचा उठलेला आहे आणि बिचाराच्या डोळ्याला बघा काय झालंय, फोडी आली आहे. तरी आता सूज कमी झाली आहे, नाहीतर खूप जास्त डोळा सुजलेला होता त्याचा. हाय कर पिलू सगळ्यांना. हाय हाय. बिचाराचा मूड नाहीये, थोडासा चिडचिड करतोय कारण त्याला ते दुखत असेल मे बी त्याच्यामुळे. आणि आता त्याला जबरदस्त भूक लागलेली आहे. तर डुग्गू उठलेला आहे आणि इथे बघा, ते गरमागरम असं दूध तयार आहे आपला आणि बिस्किट. तर मस्त आमचा डुग्गू आता नाश्ता करणार आहे. काय खाणार पिल्लू तू? काय खाणार बबडू? तर झोपेतून उठलाय, त्याला खूप भूक लागली. तर त्याला मी आता दूध आणि बिस्किट चालते. त्याच्यानंतर संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायची आहे. हे बघा, दूध आहे आणि आत्ताच मी जस्ट गरम केलंय, सो खूप गरम आहे. आणि डुग्गू बघा, एकदम आळशी आमचा डुग्गू. बघा भूक किती लागली विचारायला. भूक लागली पिलू? भूक लागली. हा थांब, देते. तर येस, तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा. आणि आज ॲक्च्युली खूप दिवसानंतरला व्लॉग येतोय कारण की डुग्गूमुळे टाईम भेटत नाही आहे. थोडंसं समजून घ्या, कारण मी घरात एकटीच आहे. सो सगळ्या गोष्टी मलाच कराव्या लागतात. सकाळच्या नाश्त्यापासून संध्याकाळच्या जेवणापर्यंत सगळं घरातलं रुटीन पूर्ण बिघडत चाललेलं आहे. तर तर डुग्गूला असं आवडतं, बिस्किट अशी त्याला पूर्ण डीप करून भिजवून आणि त्याचं काला करून खायला आवडतं. हाय कर पिल्लू, हाय कर. हाय, फ्लँकीज दे. ओ, तर त्याला मी आता खायला चालते आणि आपण भेटू थोड्याच वेळात. आणि येस, अजून एक गोष्ट आहे की जी मला तुम्हाला सर्वांना दाखवायची आहे. तर तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा. मी ह्याचं नाश्ता फिनिश करते, डुग्गूला भरवते आणि आपण थोड्या वेळातच भेटू. व्लॉग कंटिन्यू करा. तर डुग्गूचं सर्व नाश्ता वगैरे करून झालेला आहे. आणि आमचा डुग्गू इतका फनी आहे ना, त्याला स्टार्टिंगला दिलं दूध आणि बिस्किट दिलं, तर ते संपलं म्हणून तो पुन्हा रडायला लागला कारण त्याला अजून हवं होतं. आणि मला त्याची अजून भाषा समजत नाही आहे, थोडा अंदाज लावायला लागतो की त्याला नक्की काय हवं आहे काय नाही. मला वाटलं झोपेतून उठलाय म्हणून किरकिर करतोय, ठीक आहे, पण तसं नाही आहे. त्याला अजून खायचं होतं म्हणून तो किरकिर करत होता. सो फायनली खाऊन झालेला आहे. आणि इथं आमचा TV चालू झाला आहे, पण TVचा रिमोटच भेटत नाही आहे. तर डुग्गू आणि मी आम्ही दोघंही शोधतोय. डुग्गूने कुठे टाकलाय काय माहिती. पिल्लू, रिमोट कुठे आहे? रिमोट. आणि ही आमच्या डुग्गूची नवीन कॅट. न्यू नाही आहे, म्हणजे घरातलीच आहे, त्याला असं बोलावं लागतं न्यू कॅट म्हणून. आणि बघा आमच्या डुग्गूची अँटिक कॅप कशी घातली आहे. आणि आता तो रडतोय, त्याला बाहेर जायचंय म्हणून. कुठं जायचं? कुठे? फ्रेश कोण होणार? फ्रेश नाही व्हायचं? तोंड नाही धुवायचं तुला? झोपेतून उठला ना तू? झोपेतून उठल्यावर खाल्लं आणि तोंड कोण धुणार? बघा रडतोय. बरं नाही, दे. असं नाही, असं घाला. हा, नको, नाही घालायचं. असा मूड असतोय आमच्या डुग्गूचा. मारतो मला. रिमोट कुठे? रिमोट कुठे? ह्याच्या खाली आहे का बघ? रिमोट बघ, ह्याच्या खाली आहे का? आता आमचा डुग्गू रिमोट शोधणार. कुठे दिसतोय? आहे का? आहे? नाही. ह्याच्या खाली आहे का बघ? डुग्गू आमचा 2 वर्ष झालाय पण अजून बोलत नाहीये, मोजकेच शब्द बोलतोय तो. आणि असे मला मदत करत असतो, कधी कधी कामं पण वाढत असतो. काय भेटला रिमोट? कुठे? तर टीव्हीचा रिमोट भेटत नाहीये. डुग्गू जिथे खेळत होता त्या सर्व ठिकाणी माझं बघून झालेलं आहे, पण रिमोट कुठेच भेटत नाहीये. हालत जाम खराब होऊन गेली आहे कारण की सगळीकडे शोधलं मी, पण मला कुठेच भेटत नाहीये. तर बघू कुठे भेटतं रिमोट. तर आता तात्पुरतं मला त्याला माझ्या मोबाईलमध्ये कार्टून बघण्यासाठी द्यावं लागेल, कारण मग तो खूप दंगा करेल आणि मला कामंसुद्धा करून देणार नाही आहे. सो येस, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आणि
ज्यांनी मला यूट्यूबवरती फॉलो केले, म्हणजे जे माझे 50 सबस्क्रायबर आहेत, तर त्यांचे मनापासून आभार की त्यांनी मला फॉलो केलं आणि मला सपोर्ट दिला. तर असाच बाकीच्यांचा पण सपोर्ट राहू देत, म्हणजे हीच रिक्वेस्ट आहे. आणि येस, मला माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि ब्लॉगिंग बघत असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर ठीक आहे, तुम्ही ब्लॉगिंग कंटिन्यू करा. भेटू थोड्या वेळात. तर रिमोट शोधत होते मी गेले अर्धा तास आणि फायनली हा रिमोट भेटलेला आहे. आणि हा रिमोट कुठे भेटला हा तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर हा रिमोट भेटलेला आहे ह्या कबर्डमध्ये खालच्या ड्रॉवरला. आणि हे सगळं डुग्गूचं काम आहे. तर अर्धा तास मेहनत करून फायनली रिमोट भेटलेला आहे. चला आपण डुग्गू बघू काय करतोय. त्याला मी बाहेर बसवलेलं आणि तर ते डुग्गू त्या शेजारच्या ताईंकडे गेलेला आहे. आणि हे बघा आला असा फिरतो इकडून तिकडून. तर यस, मी तुम्हाला दाखवणार आहे की मी जे ऑर्डर केलेलं आहे प्रोडक्ट ते. तर ॲक्च्युली पर्पलचा सेल चालू होता, सो मला बेसिकली काहीच मेकअप करता येत नाही, म्हणून मी क्विक इन्स्टंट होईल अशा मेकअपसाठी मी काही प्रोडक्ट मागवलेले आहेत आणि मी तुम्हाला दाखवते. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना अजिबात मेकअप करता येत नाही आहे, त्यांना खूप ह्याचा फायदा होणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला. तर मला खूप आवडलं पर्सनली हे प्रोडक्ट. तर नक्कीच तुम्ही पण ट्राय करा. आणि आता सेकंड आहे हे प्रो स्ट्रोक क्रीम रोज डायमंडवाली. आणि खरंच ही पण खूप छान आहे. ॲक्च्युली हे वर्क कसं करतं की तुमचं कोणतंही फाउंडेशन असो किंवा तुमचं कोणतंही बॉडी मॉइश्चरायझर असो, त्याच्यामध्ये हे तुम्ही ॲड करून तुमच्या स्किनला लावू शकता, जेणेकरून रोज गोल्डन असा म्हणजे रेडियंट असा स्किनला कलर येतो ह्यानी. आणि खरंच खूप छान आहे, म्हणजे क्विकली मेकअप ह्याचा होऊन जातो. आणि नेक्स्ट आहे नेक्स्ट आहे NYBचं ट्रूली मॅट लिक्विड आयलायनर. आणि हे पण खूप छान आहे. मी कालच ट्राय केलं आहे, तरी पण बघू शकता तुम्ही अजून थोडाफार कलर म्हणजे आयलायनर अजून बाकी आहे. तर हे पण खूप छान प्रोडक्ट आहे. आणि मी बाय द वे मी कालच हे सर्व प्रोडक्ट ट्राय केलेले आहेत माझ्यावरती आणि जेन्युइन रिव्ह्यू असा आहे की मला हे प्रचंड आवडलेले आहेत. खूप छान आहे आणि खरंच लुक पण खूप भारी होतो ह्यानी. आणि यूज करायला सुद्धा खूप इझी आहे. ज्यांनी कधी लाईफमध्ये त्यांचा कधीही मेकअपशी कोणताही कॉन्टॅक्ट आलेला नाही अशी लोकंसुद्धा ते यूज करू शकतात. खूप छान आहे. आणि लास्ट वन इज NYBचा सिटिंग स्प्रे आहे. हा पण खूप छान आहे. कोणताही साईड इफेक्ट नाही आहे. बिकॉज मी माझ्या स्किनच्या बाबतीत खरंच खूप केअर करते. म्हणजे मला कोणतंही प्रोडक्ट मी घेताना 10 वेळा विचार करते, रिव्ह्यूज बघते आणि देन त्याच्यानंतरला मी ते ऑर्डर करते. मीही खूप घाबरत घेतलं होतं हे, बट मी हे ट्राय केलं आणि खरंच जेन्युइनली मला ह्याचा रिझल्ट खूप चांगला आला आहे आणि कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही आहे. तर हे बघू शकता तुम्ही. आणि त्याचबरोबर त्या लोकांनी एक फ्री गिफ्ट म्हणून हे दिलेलं आहे. हे गुड वाईब्सचं सिया बटरचं मॉइश्चरायझरची क्रीम आहे ही छोटीवाली. अजूनपर्यंत मी ही ट्राय केलेली नाही आहे, बट आय गेस ही पण खूप छानच असावी.
सो हा व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता. म्हणजे ज्यांना अजिबात मेकअप करता येत नाही आहे, बेसिक मेकअपसुद्धा करता येत नाही, त्यांना अजिबात मेकअप करायची गरज नाही आहे. एवढ्या प्रोडक्टनीसुद्धा तुमचा मेकअप खूप छान पद्धतीने होऊ शकतो. तो येस, हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आणि असेच जर काय प्रोडक्ट असतील ज्यांनी खूप चांगला असा मेकअप करता येऊ शकतो, म्हणजे माझ्यासारखेच बरेच लोक असतात की त्यांना मेकअपबद्दल काही नॉलेज नसतं, तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता. म्हणजे वेगवेगळ्या प्रोडक्टची नावंसुद्धा मला सजेस्ट करू शकता. सो येस, व्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.